नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कष्टाला लाजू नका आणि गरिबीला घाबरू नका, असे मत DS कुलकर्णी यांनी व्यक्त केले. DS कुलकर्णी यांनी केलेल्या भाषणाच्या तुम्ही भी घडाना या DVDचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिरीष कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, ॲडव्होकेट प्रमोद आडकर, सुनील महाजन, ॲडव्होकेट असीम सरोदे, BV जोशी यावेळी उपस्थित होते. मुरलीधर शिंगोटे यांना यावेळी सेल्फ मेड मॅन पुरस्काराने गौरवण्यात आले. मुरलीधर शिंगोटे यांचा ₹1 लाख. मग कडेला आहे ना थोड्याशा मॅडम, पहिल्यांदा सांगितलं होतं मला. अतिशय देखणी अशी सेल्फ मेड मॅनची मूर्ती स्मृतिचिन्हाच्या स्वरूपामध्ये बाबासाहेबांच्या हस्ते मुरलीधर शिंगोटे यांना प्रदान करण्यात येते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि रोख ₹1 लाख देऊन या वर्षीच्या 4थ्या DSK सेल्फ मेड मॅन पुरस्काराने DS कुलकर्णी म्हणाले, लहानपणी मिळालेल्या कष्टाच्या शिकवणात आयुष्याची परीक्षा पास होण्यासाठीचे धडे घेतले. नशिबाऐवजी कायम कष्टाचे बोट धरले आणि त्याने मला कधीही दगा दिला नाही. तरुण उद्योजक घडवण्यासाठी मोठ्या कंपन्यांप्रमाणे त्यांना बँकांनी सवलती दिल्या पाहिजेत. संधी कधीही अपॉइंटमेंट घेऊन तुमच्याकडे येत नाही, त्यामुळे कायम सतर्क राहा. मोठे लोक असतील तर माफ करा, पण कटू सत्य पण ते नेहमी बोलतात. आम्ही सगळे मोठे मोठे ऑफिसर कोणाच्या जीवावर भाव खातो, कोणाच्या जीवावर घरी जाऊन झोपतो, कोणाच्या जीवावर आम्ही कायद्याचं संरक्षण करतो. तर कॉन्स्टेबलच्या छोटा माणूस असतो कॉन्स्टेबल, उन्हातानात राबतो, त्याच्या जीवावर आम्ही करतो. आणि तो कॉन्स्टेबल राहतो कुठे? आता ते मुंबईत आहे, नोकरी करणार. ताजवर हल्ला झाला तर ताजच्या आसपास बळी त्यांचेच जाणार आणि राहणार बोरवलीच्या पलीकडे कुठेतरी 4-4 तास रेल्वेने. 3-3 दिवस त्याला झोपायला मिळत नाही, त्याला घराची सोय नाही. गव्हर्नमेंट करेल तेव्हा करेल, DS मी करणार, असं करून या ग्रस्ताने सॅल्यूट. तुम्ही त्या तरुणांना, उद्योजकांना किंवा ज्यांना ज्यांना ऐकायचंय की ही किती प्रेरणा देणारी स्टोरी आहे. त्यांनी पनवेल जवळ 70 एकर जमीन गोळा केली, अजून 30 एकर करतायत. कशा करता? बिल्डर व्हायचंय? बिलकुल नाही, काय गरज नाही त्यांना. फक्त पोलीस हाऊसिंग सोसायटी करतायत, सरकारची कुठली मदत घेत नाहीयेत आणि पोलीस कॉन्स्टेबल करतात. ते माझ्याकडे आले, पोलीस कॉन्स्टेबल करता. पवार साहेब, तुम्ही राज्याने दखल घ्यायला पाहिजे, पोलीस कॉन्स्टेबल करता मला घरं द्यायची आहेत. माझ्याकडे आले. मी म्हणलं येस. माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. लहानपणी मला नेहमी म्हणायचे दीपक फौजदार होणार. ही माझा जन्म 1950 सालचा. त्यावेळी फौजदाराचं राज्य फार मोठं असायचं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, अनुभव हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे. केवळ शब्दांचे बुडबुडे निर्माण करणारी माणसे फार यशस्वी होऊ शकत नाही. शब्दांना कृतीची जोड दिली तर स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात सकारात्मक बदल घडविता येतो. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रुपयाची घसरण हा नैसर्गिक कोप नसून त्याला काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली. उत्तराखंडमध्ये झालेला प्रकोप हा नैसर्गिक आहे.
या प्रकोपाची कल्पना उत्तराखंड सरकारला देण्यात आली होती, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही आपत्ती ओढवली, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शहरातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना जावडेकर म्हणाले, रुपयाची घसरगुंडी आणि नैसर्गिक गॅसच्या दरात दुप्पट वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसणार आहे. युपीए सरकार सत्तेवर असताना रुपयाची किंमत $1 45 रुपये एवढी होती. आता ती 61 रुपयांच्या खाली गेली आहे. मागील 9 वर्षांपासूनच्या काँग्रेसच्या आर्थिक धोरणाचा हा परिणाम आहे. आयात निर्यात व्यापारातील घट कमी करण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे आयात निर्यातीमधील घाटा वाढला. त्यातच वित्तीय तूट वाढल्यामुळे रुपयाची किंमत कमी झाली. यामुळे खते, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, वीज, खाद्यतेले व आयात सर्वच वस्तूंचे दर वाढणार आहेत. नैसर्गिक गॅसच्या किमतीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईच्या वणव्यात होरपळलेल्या जनतेला आणखीन दणका बसणार आहे. घरगुती गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने हा गॅस 600 ते 1000 रुपयाच्या आसपास जाणार आहे. शेतकऱ्यांना लागणारी खते महागली. या महागाई विरोधात अधिवेशनात भाजप व सहकारी पक्षातर्फे आवाज उठवण्यात येईल. उत्तराखंडमध्ये 15 जून नंतर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने कळवला होता. ही माहिती दिली असती तर प्रवाशांना डेहराडून व हरिद्वार येथेच थांबवण्यात आले असते आणि यात्रेकरूंचे प्राण वाचले असते, असे ते म्हणाले. रुपयाची जसजशी किंमत कमी होते तसतशी या वस्तूंसाठी आपल्याला जास्त रुपये मोजावे लागतात, म्हणजे महागाई. बाकी ही आयात करणाऱ्या सगळ्या गोष्टींची किंमत वाढते. म्हणजे आपल्या इथे टीव्ही पासून ज्या ज्या गोष्टी लावलेल्या असतात घरात हल्ली त्या सगळ्या गोष्टींची किंमत वाढते. आणि हे रुपयाचं घसरणं हे काही उत्तराखंडमधल्या जलप्रलयासारखं नाहीये. म्हणजे मग नैसर्गिक संकट नाही, ढगफुटी झाली आम्ही काय करणार असं नाहीये. हे संकट मानवनिर्मित आणि युपीए सरकार केलं. कारण युपीएने आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी जी पावलं उचलायला पाहिजे ती उचलली नाही. निर्यात वेळेवर रोखण्याचे प्रयत्न केले नाहीत. वित्तीय तूट वाटेल तेवढी वाढू दिली. उत्तराखंडमधलं जो जलप्रलय झाला त्या जलप्रलयामध्ये आज आणि उद्यापर्यंत जे वाचलेले आहेत त्या सर्वांची सुटका करण्यात सेनादल यशस्वी होते. आणि म्हणून सैन्य, वायुसेना, सेना, ITBP एकूणच सैन्य दलाचं त्यांनी जो मेहनत केली, जी योजना केली आणि जे बलिदान केलं त्या बलिदान ज्यांचं झालं त्यांना श्रद्धांजली. बाकी सैन्य दलाचं प्रचंड अभिनंदन की त्यांनी हे दे कॅरीड आउट द ह्यूज रेस्क्यू ऑपरेशन विटनेस्ड इन रिसेंट हिस्ट्री व्हेरी एफिशिएंट. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आपा
बाळासाहेब राजळे आणि विजय कोळेकर यांना नरूभाऊ लिमये आर्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. टिळक स्मारक मंदिर येथे 2 जुलै रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहकार क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या आर्यभूषण पुरस्काराचे स्वरूप 21,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे, तर 11,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पत्रकारितेसाठी देण्यात येणाऱ्या नरूभाऊ पुरस्काराचे स्वरूप आहे. सहकार क्षेत्रात व पत्रकारितेत विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येतात. दैनिक सामनाचे सहसंपादक अरुण निगवेकर, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक पराग करंदीकर व पुणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली. दरवर्षी राज्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीस नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार दिला जातो आणि त्यालाच धरून पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ संपादकाला किंवा वार्ताहराला पत्रकारिता पुरस्कार दिला जातो. यावर्षीचं हे पुरस्काराचं 17वं वर्ष आहे. यावर्षीचा हा पुरस्कार सहकार क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे काम केलेले अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आप्पासाहेब राजळे यांना हा पुरस्कार आम्ही जाहीर केलेला आहे. 21,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असं या स्वरूपाचं पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि पत्रकारितेतला पुरस्कार हा दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय कोळेकर यांना आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे. 11,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 2 तारखेला दुपारी 2 वाजता टिळक स्मारक मंदिरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यावेळी अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री नामदार शशिकांत शिंदे आणि प्रमुख पाहुणे म्हणून नामदार बाळासाहेब थोरात आणि खासदार वंदना चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. जीवन जगण्याची खरी उमेद अंध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात असते, असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांनी व्यक्त केले. डॉक्टर हेलन केलर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आडकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दृष्टीहीन कवयित्री प्रतिभा भोळे यांना डॉक्टर वैद्य यांच्या हस्ते पहिला डॉक्टर हेलन केलर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर प्रतिभा शाहू मोडक, फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, मैथिली आडकर, डॉक्टर मधुसूदन घाणेकर आदी उपस्थित होते. डॉक्टर वैद्य म्हणाल्या, ज्याला देवाने सर्व काही दिले आहे तो कायम रडत असतो, पण ज्याच्यामध्ये काहीतरी कमी असते ते मात्र कसलीही तक्रार न करता मजेत जीवन जगत असतात. जीवनाला उभारी देणारे शिक्षक मिळाले तर एक नाही तर अनेक डोळे फुटण्यास मदत होते. त्याच्यामुळे योग्य शिक्षक मिळणे जरुरीचे आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.